कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। चिपळूण राड्यानंतर पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याचा ठाकरे गटाचा आरोप। निपक्षपणे कारवाईची विनायक राऊतांची मागणी। महाडमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमध्ये वायू गळती, एक कामगार किरकोळ जखमी। खेडमधील हेदली काणेकर मोहल्ला या परिसरात भीषण वणवा, काही घरांना व गोठ्यांना वणव्याचा वेढा। आणि रेल्वेमधून पडून 40 वर्षीय महिलेचा मृत्यू, माणगाव रेल्वे स्थानकादरम्यान घडली घटना। आता पाहूया सविस्तर वृत्त। चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि निलेश राणे समर्थक भिडले, यावेळी दगडफेक देखील झाली। त्यानंतर आता सुरू असलेल्या कारवाईत एकतर्फी कारवाई झाल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जात आहे। दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव विनायक राऊत यांनी अप्पर पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड यांची भेट घेऊन निपक्षपणे कारवाई करा, अशाच पद्धतीने कारवाई सुरू राहिल्यास आम्ही हजारोंच्या संख्येने अटक करून घेऊ असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे। राणे अर्थातच भाजप आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडल्यानंतर त्यांनी वादाचा पुढचा अंक आता पाहायला मिळतोय। नुकताच भाजपाचे तथाकथित नेते निलेश राणे यांनी चिपळूण येथे येऊन त्यांच्या गुंडांच्या साथीने आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या कार्यालयावर आणि कार्यकर्त्यांवर जो हल्ला केला होता आणि आपल्या हिडीस विकृतीचं दर्शन घडवलं होतं, त्या झालेल्या हल्ल्यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून राजकीय दबावापोटी एकतर्फी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना अटक करायला सुरुवात केलेली आहे। ज्या निलेश राणेच्या गुंडांनी पोलिसांच्या हातातील काट्या हिसकावून घेतल्या आणि पोलिसांच्या आणि तिथल्या लोकांच्या वाहनाची तोडफोड केली, त्या अशा गुंडांना मात्र अद्यापही पकडण्यात आलेलं नाही आहे। एकतर्फी कारवाई ज्या पद्धतीने पोलिसांची चालू झालेली आहे, मी आज अप्पर पोलीस आयुक्त महोदयांना भेटून ही वस्तुस्थिती सांगितलेली आहे। जे खरे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर तुम्ही जरूर कारवाई करा, पण अट्टल गुन्हेगारांना सोडायचं आणि निरपराध नागरिकांना पकडायचं असं जर पोलिसांनी चालू केलं तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही हजारोच्या संख्येने पोलीस ठाण्यामध्ये दाखल होऊ आणि अटक करायची मागणी करू। आणि म्हणून पोलिसांनी सद्सद्विवेक बुद्धी स्मरणात ठेवून योग्य प्रकारे न्याय करावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांचा मेळावा बुधवारी सायंकाळी शिवसेना भवन दादर मुंबई येथे संपन्न झाला। येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना पुन्हा एकदा सन्मानाने मुख्यमंत्री करूया असे आवाहन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबईतील चाकरमानी मेळाव्यात केला आहे। यावेळी उपस्थित चाकरमान्यांनी देखील उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार घेतला आहे। रायगडमधील महाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीत आज सकाळी किरकोळ स्वरूपात वायू गळती झाली। मात्र वायू गळतीच्या बातमीने नागरिक भयभीत झाले होते। यातून वाचण्याचा प्रयत्न करणारा एक कामगार देखील किरकोळ स्वरूपात जखमी झाला आहे। महाड MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक या कारखान्यात किरकोळ स्वरूपात वायू गळती झाली। या वायू गळतीने कोणतेही नुकसान झालेले नसले तरी एक कामगार मात्र धावताना पडून जखमी झाला आहे। कंपनी कामगारांनी ही वायू गळती अवघ्या काही मिनिटातच आटोक्यात आणली। यामुळे कंपनीमधील बाकीचे सर्वच कामगार आपापल्या ठिकाणी पुन्हा काम करू लागले। वायू गळतीमध्ये जखमी झालेल्या कामगाराला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे। महाड औद्योगिक क्षेत्रातील अशा घटना वारंवार घडत आहेत। यामुळे कंपनीच्या शेजारील गावामधील नागरिक समजलेल्या वृत्तानेच घाबरून जातात। लक्ष्मी ऑर्गॅनिक मध्ये देखील असे चित्र दिसून आले। कंपनीच्या शेजारील असलेल्या आसनपोई आणि बिरवाडी गावांमधील नागरिकांनी कंपनी बाहेर गर्दी करून कंपनी बंद केली जावी अशा प्रकारची मागणी केली आहे। घटनेचे वृत्त समजताच महाड तहसीलदार शितोळे, पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। आता तसाच एक प्रकार झालाय। तुम्हाला कल्पना आली की सर्व लोक कशी घाबरलेत किंवा काय, बरोबर आहे, कशी पळापळ होते लहान मुलांपासून महिलांपर्यंत। तर आताच्या कंडिशनला तुम्हाला काय वाटतं, ही कंपनी तर चालू राहावी? या सगळ्यांची परिस्थिती बघून कुठली गॅस होती चालू ठेवावी का एवढ्या सर्वांचा जीव धोक्यात घालून?
पहिलं तुम्ही सांगा, कारण तुम्ही काय प्रयत्न करणार आहात ते आम्हाला माहिती आहे. तुमचे सगळे बांधलेली लोक आहेत, तुम्ही त्या यंत्रणा सर्व राबवणार, या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. तुम्हाला पटतंय का की 10 वर्ष आम्ही यांना त्रास देतोय, आपण इथं राहावं काय? म्हणजे बिमारी लोलच जातात. आता मगाशी एक बाई आमच्या गावातली आली, पूर्ण तिला दम भरलेला, तिचा मुलगा आतमध्ये होता. ही कंडिशन झाली. त्यामुळे तुम्हाला पण आमची हे आहे, तुम्ही पण इथं जायचं. तुम्हाला जर हल्लाबोल करून करायचं असेल ते पण आम्ही करायला तयार आहे. आम्ही कायद्याच्या मार्गाने करायला तयार आहे. आणि मी असं पर्सनली माझा किंवा पोलिसांचा जर तुम्ही विचार केला तर आम्ही मानवी जीविताच्या बाजूला. बरोबर आहे. आमचं पण भांडण चाललंय ते हेच चाललंय. काय होतंय, मानवी जीवित सुरक्षित असेल तर देशाच्या प्रगतीला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील हेदली काणेकर मुल्ला या परिसरामध्ये आज भीषण वणवा लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा वणवा घराकडे तसेच गुरांच्या गोठ्याकडे येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. काही घरांना गोठ्यांना वणव्याने वेढले देखील होते. खेडच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी अग्निशामक दलाचे जवान फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, गजानन जाधव, जयेश पवार, प्रणय रसाळ, प्रणव घाग यांनी मोठ्या शर्थीने गावच्या दिशेने व घरांना बसलेल्या वणव्याच्या वेढा विझवला. वेळीच हा वणवा विझला नसता तर मोठे नुकसान झाले असते. खेड तालुक्यातील वेरळ येथील पीर हजरत जलाल शाह बाबा दर्गा यांचा उरूस गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सालाबाद प्रमाणे साजरा होणार आहे. दर्गाचे संदल शरीफ पैगंबर वासी हाजी MI पोत्रिक यांच्या निवासस्थानावरून सालाबाद प्रमाणे हजरत दादा पीर सय्यद जयगुल आबिदीन कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 3 वाजता निघणार असून रात्री 9 वाजता संदल शरीफ मजार शरीफवर चढवण्यात येईल. तरी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी सामील होऊन सहकार्य करावे असे आवाहन अब्दुल कादिर मोहम्मद इसाहाक पोत्रिक यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नव्याने कोकण आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त कोकण विभाग पदी कार्यरत असणारे किशन जावळे यांची रायगड जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील सरकारकडून बदल्यांचे सत्र मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्याचा खटाटोप राज्यातील सत्ताधारी पक्षातील आमदार व मंत्री करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अप्पर आयुक्त कोकण विभाग किशन जावळे यांची रायगड जिल्हाधिकारी पदावरती नियुक्ती करण्यात आल्याचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट झाले आहे. रायगडचे मावळते जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांची रायगड जिल्हाधिकारी पदावरून बदली झाली असली तरी त्यांना अद्याप कोणत्याही ठिकाणी नियुक्ती दिलेली नाहीये. सिंधुदुर्ग मालवण येथील श्री दत्त मंदिर येथे सौर दत्त यागाला उद्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. आजपासून श्री दत्त मंदिर येथे भाविकांची गर्दी सुरू झाली असून सोमवारी 26 फेब्रुवारीला या सौर दत्त यागाची सांगता होणार आहे. यासाठी मालवण येथील श्री दत्त मंदिर ट्रस्ट सज्ज झाले आहे. दत्त मंदिर माणगाव या ठिकाणी दरवर्षी गुरुप्रतिपदा हा उत्सव साजरा केला जातो. गुरुप्रतिपदा उत्सव याचाच अर्थ असा आहे की दत्तावतार जे श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज यांनी श्रीशैलगमन केलं हा दिवस, याला गाणगापूर यात्रा असंही म्हणतात. आणि या निमित्ताने माणगाव या ठिकाणी दरवर्षी सहाकार हा साजरा केला जातो. 1971 पासून ही जवळपास सुरुवात माणगाव दत्त मंदिर या ठिकाणी झालेली आहे. परमपूज्य नांदोडकर स्वामी महाराज यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आता एकूण जो कार्यक्रम आहे तो 25 तारीखला गाणगापूर यात्रा किंवा श्री गुरुप्रतिपदा उत्सव आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. उद्या शुक्रवार आहे, तारीख आहे 23 आणि या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून अखंड नामस्मरण 24 तास म्हणजे 24 तारीखपर्यंत असणार आहे. 24, 25 आणि 26 या 3 दिवशी सौर दत्त यागाचं आयोजन केलेलं आहे. मी रामनाथ रघुनाथ सबले, आम्ही सर्वजण भक्त मंडळी आहोत वासुदेव प्रासादिक मंडळाची. आणि हे मुंबईला आमचं दर महिन्याला पहिला रविवारी प्रत्येकाच्या घरी हा कार्यक्रम होतो. ह्याचं सर्व
परमपूज्य आबाजी बांदेकर यांनी ही परंपरा चालू केली आणि त्यामुळे हे सुरुवात झालेलं आहे. आता सध्या हे नामस्मरणची जोडा आमचे प्रमुख दिलीप जोशी आणि वेस्टर्न साईडला आबाजींचे सुपुत्र अवधूत बांदेकर हे सांभाळतात आणि आमच्याकडे 4 उत्सव होतात. गुरुपौर्णिमा, स्वामी जयंती अशा तऱ्हेचे 4 सार्वजनिक उत्सव होतात. 5 दशकं हा कार्यक्रम होत असतो. गुरुप्रतिपदेचा महोत्सव असं म्हटलं जातं याला. ह्या दत्त मंदिरामध्ये जवळजवळ 5 दशकं हा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामध्ये पंचायतन याग आणि दत्तयाग असं योजलं जातं. एक वर्ष पंचायतन यागाचा एक गणेश दत्तयाग होतो पहिल्या वर्षी. त्याच्यानंतर रुद्र दत्तयाग, विष्णू दत्तयाग, देवी दत्तयाग आणि सौर दत्तयाग या क्रमाने असे 5 दरवर्षी याग केले जातात. त्या अनुषंगाने आणि या क्रमाने आज यंदा होणारा हा सौर दत्तयाग आहे. त्याचा सौर सुक्ताचा जप आणि हवन केलं जातं. सूर्य ही 12 आदित्य म्हटलं आहे, म्हणजे 12 नावाची जी सूर्याची मालिका आहे त्या देवतांचं आवाहन पूजन केलं जातं आणि त्याला सूर्याला आवडणारं जे सौर सुक्त आहे त्या सौर सुक्ताचा एक लघुसौरी आणि महासौरी असं म्हटलं जातं, म्हणजे ज्याला आवर्तनं केली जातात. राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना समितीकडे चालू वर्षामध्ये 350 प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी गरजू होतकरू कलाकारांना न्याय देण्याच्या दृष्टीने काम केले जात आहे. राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन समितीच्या माध्यमातून कलाकारांना मान सन्मान देण्यात येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 100 कलाकारांचे मानधन प्रस्ताव मंजुरीचा कोटा आहे. तो किमान कोकणातील कलाकारांसाठी 200 करण्यात यावा अशी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी जे 100 लाभार्थी जिल्ह्यातून निवडलेले आहेत त्यामधील कणकवली तालुक्यातील जे लाभार्थी आहेत, मी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक लाभार्थ्यांना आम्ही त्यांचा सन्मान केला. आज ही शेवटचा दिवस आणि शेवट आम्ही कणकवली तालुका ठेवला होता, समारोपाचा दिवस, आणि म्हणून कणकवली तालुक्यामध्ये या ठिकाणी कणकवली तालुक्यामध्ये आज जे लाभार्थी होते त्यांना आम्ही सन्मानित केलं. त्यांना जी पेन्शन चालू केली आमच्या समितीच्या माध्यमातून त्या पेन्शनची जाणीव आणि त्यांना एक पत्र आम्ही त्यांनी दिलं. हा पहिलाच उपक्रम आम्ही पहिलाच राबवलेला आहे. असा उपक्रम अजूनपर्यंत जिल्ह्यामध्ये कोणी राबवलेला नाही. हे मी कोणामुळे करू शकलो तर आदरणीय राणेसाहेब, आदरणीय चव्हाण साहेब, आदरणीय निचेजी राणेसाहेब, आदरणीय निलेशजी राणेसाहेब, त्यानंतर आदरणीय या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय भारतीय जनता पार्टीचे प्रभाकरजी सावंत साहेब, सर्वच आमचे जे पदाधिकारी आहेत या सर्वांच्या माध्यमातून या कलाकारांना मी न्याय देऊ शकलो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळल्याचे व्हिडिओ आणि फोटो काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवरती फिरत होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आली. समुद्रात साधारणपणे 200 ते 250 मीटर अंतरावरती होत असलेल्या ड्रेझिंग आणि ड्रिलिंगमुळे बुरुजाला तडे गेल्याचा जबाब JSWच्या काही अधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी यांना लिहून दिला आहे. यावर आता राज्याचे वने, संस्कृती कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्यांदा तर तो किल्ला केंद्र सरकारकडे आहे की राज्य सरकारकडे आहे आणि असंरक्षित आहे, या 3 कॅटेगरीमध्ये कुठे येते ते बघितलं जावं. तुम्ही माहिती दिली आहे, निश्चितपणे त्याचं टिप्पण मागितलं जाईल. खारघर येथील पेटपाडा येथे सुरू असलेल्या अश्वमेध महायज्ञास गुरुवारी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी भेट दिली. खारघर नवी मुंबई येथे त्यांचे आगमन होताच आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नड्डा यांच्या समवेत होते. आपल्या राष्ट्राची एकता, प्राणीमंत्राची कल्याण आणि जागतिक शांतीच्या उद्देशाने या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी 1008 कुंडीय महायज्ञामध्ये सहभागी होऊन अद्वितीय आध्यात्मिक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जेची सहानुभूती मिळाली अशा भावना सर्वच उपस्थितांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, पार्टीतील सहकारी पदाधिकाऱ्यांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पर्यावरणाच्या रक्षणासाठी पर्यावरणाचं प्रदूषण हे कमी व्हावं, आपण या प्रदूषणामध्ये शुद्ध हवा आणि हा भाव अध्यात्माच्या माध्यमातून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचावा, यासोबतच मनाचं, विचाराचं प्रदूषण कमी व्हावं, यासाठी हा यज्ञ आहे. या यज्ञामध्ये
काही वैचारिक संवाद चर्चा आहे, काही आध्यात्मिक चर्चा संवाद आहे, तर सोबत एक नशामुक्ती. महात्मा गांधीजींना जेव्हा विचारण्यात आलं की तुमच्या हाती देशाची सूत्र आल्यावर तुम्ही काय कराल, तेव्हा त्यांनी दोनच सांगितलं होतं, नशामुक्ती आणि गोहत्या बंदी. आज नशामुक्तीसाठी सुद्धा इथं प्रदर्शनी आहे, चर्चा आहे, संकल्प आहे. पुणे सांस्कृतिक शहर म्हणून जगभर ओळखले जाते, परंतु आता पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे, ड्रग्सची तस्करी वाढली आहे, खुलेआम ड्रग्सची विक्री होत आहे. आता पुणे शहरात ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. पुणे शहरात आतापर्यंत जगातील सर्वात मोठे ड्रग्स पकडले गेले आहे. यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरं आहे की नवीन पिढीच्या समोर हे सर्वात मोठं आव्हान आहे. जेव्हा आपण वर्तमानपत्रात पुत्रांनी आईची फक्त दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून हत्या केली, तेव्हा मनात हाच भाव येतो की पाषाण युगातून आपण काय पाषाण हृदयापर्यंत आपला प्रवास केला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकीकडे कायद्याची जशी आवश्यकता आहे, कायद्याच्या माध्यमातून समाजामध्ये अशा अघटित घटना घडू नये हा भाव आहे, पण त्यासोबतच मतपरिवर्तन, मनपरिवर्तन, समाज परिवर्तन हेही तेवढं महत्वाचं आहे. आणि म्हणून गायत्री परिवाराच्या माध्यमातून व्यक्ती परिवर्तन, समाज परिवर्तन, देश परिवर्तन आणि युग परिवर्तन हा भाव या माध्यमातून मांडला जातो. विश्रांतीनंतर माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापनातर्फे गुरुवारी बालगंधर्व रंगभवन पेट्रोकेमिकल्स टाउनशिप येथे कंपनी कार्यक्षेत्रातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य शिबिर हे आजच्या धावपळीच्या युगात अतिशय महत्त्वाचे असून यावेळी महिलांनी आपली आरोग्य तपासणी करावी. लहान आजाराचे निदान या तपासणीत लवकर होऊन वेळीच उपचार घेता येतात, अथवा तपासणीला उशीर झाला तर जीवाला धोका देखील संभवतो. यामुळे अधिकाधिक महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले. या प्रसंगी रिलायन्स व्यवस्थापनामार्फत CSR फंड वापरून राबवल्या जाणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, लोकोपयोगी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे देखील नामदार तटकरे यांनी कौतुक केले. मेनोपॉज म्हणजे काय? मेनोपॉज म्हणजे मेनो म्हणजे मंथ, मेनो म्हणजे मंथ आणि पॉझिस म्हणजे विश्रांती घेणे. ह्या ग्रीक शब्दापासून मेनोपॉज तयार झालेला आहे. म्हणजे मेनोपॉज म्हणजे ह्या मेनोपॉजचा अर्थ काय? मासिक पाळी बंद होते आणि गर्भधारणा करण्याची क्षमता संपुष्टात येते. रिलायन्सच्या माध्यमातून त्यांचं CSR फंड असेल, त्यांची पूर्ण टीम असेल, हे नेहमीच या परिसरामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण आणि लोकोपयोगी उपक्रम हे राबवत असतात. जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये असो, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असो, इथल्या गावांमधल्या अंतर्गत सुविधा असो, यामध्ये नेहमीच त्यांचा पुढाकार असतो. आज त्यांच्या पुढाकारातून त्यांच्या CSR टीमने या ठिकाणी महिलांसाठी त्यांच्या या क्षेत्रामध्ये येणाऱ्या जवळपास 10 ते 15 गावांसाठी महिलांसाठी एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये प्राथमिक तपासणीसहित ॲडव्हान्स इक्विपमेंट्स त्यांनी वापरण्यात आलेले आहेत आणि त्यातून निश्चितपणाने या आरोग्य शिबिरातून महिलांना लाभ होणार आहे. त्याचबरोबर त्यांनी काही स्त्रीरोग तज्ज्ञांचंसुद्धा या ठिकाणी सेशन्स म्हणजे संवाद सत्र आयोजित केलेले आहेत. यातून महिलांच्या समस्या असतील, त्यांच्या अडचणी असतील, त्यांचे काही आरोग्यसंबंधित प्रश्न असतील, यालासुद्धा योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं जाणार आहे. मी या उपक्रमासाठी रिलायन्सचे मनापासूनचे आभार मानीन, त्यांचे अभिनंदन करीन की त्यांच्या या आरोग्य शिबिराला उदंड असा प्रतिसाद हा महिलांच्या वतीने मिळाला आहे. माणगाव रेल्वे स्थानकापासून पनवेल बाजूकडे सुमारे 50 मीटर अंतरावरती एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:25 सुमारास घटनेतील मयत महिला सुराणी देवशिष डुंगडुंग राहणार पहाणटोळी झारखंड ही तिचे पती देवशिष डुंगडुंग यांच्यासह रेल्वे गाडी क्रमांक 10103 मांडवी एक्सप्रेसमधून मुंबई ते मडगाव असा प्रवास करीत असताना माणगाव रेल्वे स्टेशन फलाट सुरू होण्यापूर्वी किमान 50 मीटर अंतरावरती रेल्वे स्टेशन येथील इलेक्ट्रिक पोल या दरम्यान आले असता
चालत्या रेल्वेमधून पडून सदर महिला जागीच मृत्यू झाली आहे। माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। या प्रकरणी माणगाव पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आघाव हे करीत आहेत। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।